नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की लावण्या, वल्लरी आणि राजेश यांनी मिळून असा कट रचलेला असतो की ईश्वरीला घरातच थांबवायचे आणि तिला कोणत्याही परिस्थितीत इनोगेशनला जाऊ द्यायचे नाही. अर्णव आधीच ऑफिसमध्ये निघून गेलेला असतो तर ईश्वरी मागे राहते. तेव्हाच वल्लरी आपल्याला छातीत दुखत असल्याचं नाटक करते. हे पाहताच ईश्वरी आणि आकाश दोघेही घाबरतात. ईश्वरी सुचवते की मामींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया, परंतु वल्लरी तिला यायची गरज नसल्याचं सांगते. आकाशही ईश्वरीला घरीच थांबायला सांगून वल्लरीला घेऊन निघून जातो. दरम्यान राजेश ईश्वरीला लक्ष ठेवून तिला एकटी मिळवण्याची हीच संधी असल्याचं स्वतःशी पुटपुटतो. दुसरीकडे इनोगेशनसाठी सर्व पाहुणे जमलेले असतात. लावण्या अर्णवला लवकर समारंभ सुरू करण्यास सांगते, पण अर्णव सांगतो की मिस इंदोर आल्या म्हणजे ईश्वरी आल्याशिवाय इनोगेशन होणार नाही. तो ईश्वरीचा संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. लावण्य मात्र मनोमन आनंदित असते, कारण तिच्या मनात खात्री असते की ईश्वरी तिथे पोहोचू शकणार नाही. इकडे घरात ईश्वरी पूर्णपणे एकटी पडलेली असते. राजेश दरवाजा बंद करून भयंकर हेतूने तिच्या जवळ येतो. ईश्वरी घाबरून जाते आणि परिस्थिती तणावपूर्ण बनते. आता येणाऱ्या भागामध्ये अर्णव योग्य वेळी पोहोचू शकेल का, ईश्वरी राजेशच्या चावडीतून वाचू शकेल का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.